संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात बघितल्याचा दावा इथल्या काही नागरिकांनी केला आणि पोलीस यंत्रणांनी तात्काळ त्या संदर्भातला तपास सुरू केलेला आहे। आपण सध्या नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातल्या या दत्त मंदिर चौकात आहोत, ज्या ठिकाणच्या नागरिकांनी खरं तर असा दावा केलेला आहे की या ठिकाणी त्यांनी कृष्णा आंधळे याला प्रत्यक्ष बघितलेला आहे। हा दावा केल्यानंतर त्यांनी तातडीनं पोलिसांना या ठिकाणी फोन केला। पोलीस अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकूणच नेमका हा काय प्रकार आहे, नेमका हा सगळा विषय जो आहे तो काय आहे याचा तपास जो आहे तो आता नाशिक पोलीस देखील करत आहेत। हेच ते दत्त मंदिर आहे, ज्या दत्त मंदिर परिसरामध्ये कृष्णा आंधळेला बघितल्याचा दावा इथल्या रहिवाशांनी केलेला आहे। आपल्यासोबत इथले रहिवासी आहेत, त्यांनी पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली। नेमकं काय म्हणणं आहे, काय नेमकी माहिती आहे? मी ॲडव्होकेट गीतेश तानाजीराव बनकर, राहायला इथं आनंद हाईट्स बिल्डिंगमध्येच फर्स्ट फ्लोअरला आहे। सकाळी 9:15 साडेनऊच्या दरम्यान जेव्हा मी खाली आल्यानंतर दर्शनाला जेव्हा इथं आलो तर तिथं दोघंजण उभे होते आणि जेव्हा त्या माणसाने मास्क खाली केला तर त्याला एका सेकंडमध्ये मी ओळखलं का तो कृष्णा आंधळे। 10,000% तो कृष्णा आंधळेच होता, हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो। त्यांच्याबरोबर कुठल्या गाडीत आले ते? मोटरसायकलमध्ये होते, दोघंच जण होते आणि त्यांनी मास्क घातलेला होता। विदाउट नंबर प्लेट यांनी मला फोन केला, मी बंडू सोनूने, यांनी मला फोन केला। मंडळाचे अध्यक्ष सागर विसे सगळ्यांना फोन केला। जसं 9:32 त्याला बघितलं मी, 9:42 गंगापूर पोलीस स्टेशनला मी फोन केला। फोन करून साहेबांना बोलवलं आणि बाकीचे जे काही मंडळाचे जेवढे सदस्य आहेत त्यांनाही बोलवलं। कृष्णा आंधळेच होता, याच्यावर तुमचा ठाम विश्वास कसा काय? गेल्या 2 दिवसापासून आपण बातम्या आणि सगळ्या गोष्टी ऐकतोच आहे का तो नाशकात फिरतोय किंवा वावरतोय आणि गेल्या 3 महिन्यापासून जे प्रकरण संतोष देशमुखचे जे काही घडलं आहे तर त्याला बघून कोणी ओळखू शकतं का कृष्णा आंधळे कोणी? गेल्या 17-18 वर्षापासून तर मी वकिली करतोय क्रिमिनलमध्ये, तर त्याच्यामुळं एका सेकंडमध्ये लगेच लक्षात आलं का हा कृष्णा आंधळे। काय पेहराव होता त्यांनी टी-शर्ट घातलेला होता, वरतून जॅकेट होता आणि ब्लॅक पॅन्ट होती खाली। या संदर्भात सीसीटीव्ही तुमच्या परिसरात? सीसीटीव्ही आता पोलीस गंगापूर पोलीस स्टेशनचे सगळे PI लोक आलेले आहेत, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि तपास करता येते। बघतोय की हे सगळे इथले स्थानिक रहिवासी आहेत आणि यांचा दावा आहे की कृष्णा आंधळे याला आज सकाळच्या सुमारास साधारण 9:30 वाजेच्या दरम्यान यांनी बघितलेला आहे। श्री दत्त मित्र मंडळ चौक आहे, या ठिकाणी दत्त मंदिर आहे आणि याच दत्त मंदिराच्या परिसरात कृष्णा आंधळे याला बघितल्याचा दावा जो आहे तो इथले स्थानिक रहिवासी करतायत। काही पोलीस अधिकारी या ठिकाणी तपासासाठी आलेले आहेत, आपण त्यांच्याशी पण संपर्क साधून त्यांचाही प्रयत्न करू विचारण्याचा। काय नेमकी प्राथमिक माहिती आहे, काय तुम्हाला फोन आला होता? जसं प्राथमिक माहिती पोलीस स्टेशनला स्थानिक नागरिकांनी कळवल्यानुसार तात्काळ आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजपूत साहेबांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं। आम्ही तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला असता आणि या ठिकाणी जे दत्त मंदिर चौकात जे CCTV कॅमेरे लावलेले आहेत तिथलं चेक मॉनिटर वगैरे आणि चेक करण्याचा प्रयत्न केला असता, परंतु त्या ठिकाणी लाईव्ह कॅमेरे चालवले आहेत। ज्या ठिकाणी जो DVRमध्ये स्टोरेज असतं ते स्टोरेज काही त्या ठिकाणी झालेलं नाही। तर त्यांच्या ज्या तज्ज्ञ आहेत इथले जे CCTV फुटेज त्यांचं म्हणणं आहे की तिथली हार्ड डिस्क खराब आहे त्याच्यामधली। तर त्यानंतर आता पुढील ज्यांनी प्रत्यक्ष बघितलं आहे त्यांना सोबत घेऊन पुढे ज्या रस्त्याने जे सांगतात मखमलाबाद दिशेने गेलेलं आहे ते मखमलाबाद रस्त्यावरील CCTV फुटेज तपासण्याचे आमचे गुन्हे शोध पथकाचे गंगापूरचे काम चालू आहे। काही पथकं आपण त्याच्या मागे रवाना केली आहेत किंवा काय? रवाना केलेली आहेत, गंगापूर पोलीस ठाण्याचे 1 अधिकारी आणि 4 अंमलदार त्या ठिकाणी पुढे रवाना केलेले आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी पोलीस देखील ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। ही माहिती खरी आहे की खोटी आहे याची देखील तपासणी, याची चौकशी पोलीस करतायत। मखमलाबाद परिसरामध्ये कृष्णा आंधळेचा साथीदार आणि तो स्वतः गेल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर आता पोलिसांनी आपल्या तुकड्या ज्या आहेत त्या दिशेनं रवाना केलेल्या आहेत आणि एकूणच या सगळ्या घटनेनंतर आता नाशिक पोलीस सतर्क झालेले आहेत आणि जर ही घटना खरी असेल तर मात्र ही एक मोठं यश पोलिसांना म्हणावं लागेल आणि त्या अनुषंगानं आता पोलिसांचा तपास देखील सुरू आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।